एखादी गोष्ट करायची तर तुम्हाला कोणतीच परिस्थिती अडवू शकत नाही आणि हेच खरं करून दाखवलंय बीडीडी चाळीत राहणाऱ्या ओमकार नेटकेनं। मुंबईसारख्या शहरात नीट उभंही राहता येणार नाही एवढ्या छोट्याशा घरात राहणारा ओमकार आज घडीला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनलाय। त्याच्याकडे असलेल्या ट्रॉफीज आणि मेडल त्याच्या या जिद्दीची साक्ष देत आहेत। मला वाटत नव्हतं की मी एशियन कप इंडिया टीममधून सिलेक्ट होऊन एशियन कपला सिलेक्ट होईल, पण माझ्याबरोबर असलेले माझे प्रतिनिधी साजिद सर आणि रिंकू सर यांनी मला भरपूर मदत करून टीम सिलेक्शनला मॅच खेळवून मला चांगली कोचिंग देऊन शिकवलं की कॅरम कसा खेळायचा आणि कुठल्या पद्धतीने खेळला जातो। घरच्यांची तर साथ मला भरपूरच मिळाली। त्यानंतर त्यात आमचे संदीप सावला यांनी भरपूर मला आर्थिक मदत भरपूर केली। छोट्याशा खोलीत राहणारा ओमकार कॉलेज सोबतच वडिलांना इस्त्रीच्या व्यवसायातही मदत करतो। सकाळी कॉलेज, रोज 2 तास कॅरमचा सराव आणि फावल्या वेळेत वडिलांना इस्त्री व्यवसायात मदत करणं हा ओमकारचा रोजचा दिनक्रम। मात्र या सर्वावर मात करत आज ओमकार राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय। तब्बल 6 वेळा ओमकारने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद पटकावलंय, तर नुकतंच त्याने एशियन कॅरम स्पर्धेत भारताला गोल्ड मेडलची कमाई करून दिली आहे। माझ्या पोरांनी म्हणजे इंडिया कप मारला, वर्ल्ड कप जिंकला, ते मला लय आनंद आहे आणि असंच तो पुढं जावं म्हणून। ह्याच्या पुढं ज्याला काय मदत लागेल ते मी सपोर्ट करतो आणि परत ह्याच्या पुढं मला जे इतर लोक आमच्या चाळीतले लोक आहेत त्या लोकांनी मला मदत करतात। आम्हाला चांगलं वाटतं हे ऐकून की ते म्हणजे आमच्या पुढे जातोय, चांगलं वाटतं। पहिला बोलतो तू घरात नको करू, पहिलं कॉलेज कर, आमचं एवढंच म्हणणं आहे, तू खेळून कॉलेज पुढं कर। लहानपणापासूनच कॅरमची आवड असलेल्या ओमकारची आवड ओळखून संदीप सावला यांनी त्याला प्रशिक्षण दिलं आणि घडवला कॅरम मधला एक हिरो। आयुष्यातला संघर्ष जिंकता जिंकता जग जिंकायला निघालेल्या या रिअल हिरोला मुंबई लाईव्हचा सलाम। मुंबई लाईव्ह।